मित्रांनो, तुम्ही जर तुमची जुनी कार विकत असाल तर ती अजिबात विकू नका, कारण तुम्हाला 2 ते 3 लाख रुपयाचा लॉस होऊ शकतो. ते कसं मी तुम्हाला सांगतो. आता एक माझा मित्र होता ज्याच्याकडे होंडा सिटी होती. त्याने ती होंडा सिटी 80,000ला विकून टाकली. त्याला असं वाटलं की मला खूप चांगली डील भेटली, पण ऍक्च्युली ती त्याची सगळ्यात मोठी मिस्टेक होती. आणि हे 3 महत्त्वाचे रिझन सांगतात की त्याने ती कार विकण्याऐवजी जर स्क्रॅपिंगमध्ये दिली असती तर त्याला खूप मोठा फायदा झाला असता. रिझन नंबर 1, अंडर व्हेकल स्क्रॅपेज पॉलिसी. जर तुम्ही तुमची कार स्क्रॅप करत असाल तर तुम्हाला तुमच्या एक्स शोरूम प्राइसच्या 4 to 6% पैसे भेटतात. म्हणजे किती? जर समजा अप्रॉक्सिमेटली गाडीची प्राइस 9 लाख रुपये असेल एक्स शोरूम प्राइस, तर तुम्हाला त्याची भेटतील 45,000. थोडे कमी वाटतायत ना, पण अजून ऐका. रिझन नंबर 2, ज्यावेळेस तुम्ही तुमची कार स्क्रॅप करता त्यावेळेस तुम्हाला एक सर्टिफिकेट सुद्धा मिळते. त्या सर्टिफिकेटनुसार तुम्हाला 5% नवीन कार ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्यामध्ये तुम्हाला सूट मिळेल. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण जर समजलं की टाटा सफारी मी घेतोय 30 लाख रुपयाची, तर त्याच्यामध्ये मला 5% म्हणजे 1.5 लाख रुपयाचा डिस्काउंट जागेवर मिळेल. एवढंच नाहीये, थांबा, अजून भरपूर आहे. रिझन नंबर 3, याच सर्टिफिकेटचा फायदा घेऊन तुम्हाला 25% ऑफ मिळेल रोड टॅक्सवर. म्हणजे रोड टॅक्स जर तुमचा 5 लाख रुपये असेल तर त्याच्यावरती आणखी 1 लाख रुपयाचा डिस्काउंट तुम्हाला त्याच ठिकाणी मिळेल. मग जर आपण टोटल कॅल्क्युलेशन जर केले तर आपल्याला लक्षात येईल की 45,000 प्लस 1.5 लाख प्लस 1 लाख असे टोटल जवळपास तुम्ही 2.5 लाख रुपयांचा डिस्काउंट इथे मिळवला आहे. प्रॉब्लेम काय आपल्याला माहित नसते आणि त्यामुळे आपण 80,000 रुपयात खुश होऊन जातो. तेच नाही करायचं. माझ्या मित्राने तर चूक केलेली आहे. तुम्ही ती चूक करू नका ऍटलिस्ट. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा ज्याला आता सध्या कार विकायची. त्याच्या टोटल डिटेल्स तुम्हाला कॅप्शन मध्ये भेटून जातील. आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी विषयांतर तर आहेच.